यश IVF पुणे प्रस्तुत विशफुल ते यशफुल या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करते. यश IVF पुणे येथील कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर पद्मजा जाधव आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशीच बोलूयात. डॉक्टर पद्मजा मॅडम नमस्कार. नमस्कार. सप्टेंबर महिना हा PCOS अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. PCOS किंवा PCOD हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेला प्रॉब्लेम काय येऊ शकतो आणि मग याच्यावरती कशी मात करता येते, इन्फर्टिलिटीवरती मात करण्यासाठी काय काय करता येतं, या सगळ्याबद्दल तुमच्याशी बोलायचंय. मात करणं म्हणजे युद्ध केल्यासारखं वाटतंय मला. कारण इथे युद्ध नाही करायचंय आपल्याला. आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्यात म्हणून आपण हा फोरम करतोय. तर मला PCOD आहे आणि मला गर्भधारणेसाठी अडचण येऊ शकते का याची सुरुवातीचं बीज प्रत्येकीच्या मनात पडलं पाहिजे. कारण ती निसर्गाने दिलेली आपल्यावरची जबाबदारी आहे. बरोबर. प्रोक्रिएशन नुसतं करणं नाही, आपण ते प्रोक्रिएशन सांभाळतोय पण 9 महिने, आणि मी हे इफिशियंटली करू शकते का. माझी ती वात्सल्याची जी उर्मी आहे ती माझ्या या PCOD मुळे कधी कुठे अफेक्ट होईल का हे प्रत्येकीला कळणं गरजेचं आहे. त्यामुळे होतो, नक्कीच परिणाम होतो. आपण जसे मागच्या एपिसोड्स मध्ये बोललो होतो की माझ्या मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज होतात, म्हणजे माझ्या पाळीच्या तक्रारी येत आहेत ज्याच्यामध्ये माझं पाळीचे मधले जे दिवस आहेत ते लांबले जात आहेत. माझी पूर्वी येणारी पाळी 1 महिन्याची होती किंवा ती कधीच नव्हती आणि ती सुरुवातीपासून 2-3 महिन्यांनीच येते, कधी कधी 6 महिने पण लांबतीये. माझ्या पाळीच्या मध्ये माझ्या नैसर्गिक गर्भधारणेची तयारी असते, त्याच्यामध्ये माझं स्त्रीबीज बनतं, फुटतं आणि त्या दरम्यान माझी प्रेग्नन्सीची क्षमता पण टेस्ट केली जाते. पण जेव्हा माझ्या पाळीच्या ड्युरेशनच खूप मोठे आहे, 2 महिने 3 महिने जर असं असेल तर नक्कीच माझ्या स्त्रीबीजांची संख्या पण कमी असणार आहे. त्यामुळे तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे. नैसर्गिक गर्भधारणेमध्ये जर मला PCODचा आजार असेल अडचणी येणार आहे. अच्छा डॉक्टर पद्मजा मॅडम, तुम्ही खूप छान शब्दात सांगितलं की मुळातच मात करायची नाहीये, आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे. तर PCOS किंवा यासारख्या प्रॉब्लेम्समुळे इन्फर्टिलिटी कशी होऊ शकते याबद्दल सांगून मग आपण ट्रीटमेंटकडे जाऊया. जसं मी मगाशी सांगितलं तसं तुमच्या ओव्ह्युलेशनच्या सायकल्सच कमी असतात. ज्या रुटीनली साधारण आपल्याला वर्षभरात 12 सायकल्स मिळतील त्याच्यामध्ये 12 वेळा आपण ओव्ह्युलेट होऊ, पण PCOD मध्ये माझं अंतरच खूप जास्त आहे प्रत्येक पाळीतलं. त्यामुळे कदाचित मला 6 सायकल्स मिळतील किंवा 6 एग्स मी रिप्रोड्यूस करू शकेन आणि ज्याच्यामुळे मी प्रेग्नंट राहू शकेन. पण इथे ना परत रेग्युलॅरिटी नाहीये. रेग्युलॅरिटी नसल्यामुळे केव्हा मी ओव्ह्युलेट होतीये नेमकी त्या दरम्यान मला गर्भधारणा राहण्यासाठी मी जर तयार नसेल तर नक्कीच तुमचा गर्भधारणेचा इन्सिडन्स कमी होणार आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे हे PCOD. याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांची मदत लागणार आहे, ज्याच्यामध्ये केवळ तुमची पाळी रेग्युलर होणं हा नाही विषय राहतोय. पाळी रेग्युलर होत होत माझी गर्भधारणा राहतीये का नाही, ती गर्भधारणा राहताना माझं स्त्रीबीज सक्षम होतंय का नाही. जर स्त्रीबीज सक्षम होऊन गर्भधारणा राहिली तर PCOD मध्ये जसं मी मागच्या याच्यात सांगितलं होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, वेट प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याबरोबर येणाऱ्या बऱ्याच वेळेस काही हार्मोनल इश्यू येतात ज्याच्यामुळे गर्भ कंटिन्यू होण्यासाठी सुद्धा अडचणी येऊ शकतात. सो तुमची फ्रिक्वेन्सी ऑफ अ डॉक्टर व्हिजिट नक्कीच जास्त राहणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करत करत 9 महिने पुढचे घेऊन जायचे आहे. त्यामुळे ट्रीटमेंट हा पार्ट जो तुम्हाला प्रेग्नन्सी केवळ राहून बंद नाही करता येणार, प्रेग्नन्सी नंतर सुद्धा कुठे माझा BP वाढत नाहीये ना, माझी शुगर डामाडोल होत नाहीये ना, आणि माझ्या बाळाची वाढ योग्य होती आणि बरोबर माझं वजन पण योग्य पद्धतीने राहत आहे. हा ना ऍक्च्युअली टीम अप्रोच आहे. केवळ ऑब्स्टेट्रिशियन किंवा गायनेकोलॉजिस्ट नाही, जिथे डॉक्टर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, डायटिशियन आहे आणि मी स्वतः आहे. आपण हातात हात घालून हा प्रवास करायला लागतो. नक्कीच कुणाच्याही एकाच्या मतानुसार या गोष्टी घडत नाहीत, सगळ्यांनी मिळून करायचं हे काम आहे आणि हीच मला वाटतंय सर्जनशीलता आहे त्या सगळ्यामधली. खूप छान प्रोसेस तुम्ही आज सांगितली. यश IVF सेंटर, विशफुल टू यशफुल.